भाजपचं मिशन महापौर. भाजप म्हणतंय नो कॉम्प्रोमाइज. शिंदे सेनेची नवी रणनीती काय? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपनं आता थेट मिशन महापौर हाती घेतलंय. गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेचं वर्चस्व असणाऱ्या मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याचा मुहूर्त ठरलाय. एकीकडे शिंदे सेनेच्या 2.5 वर्षांसाठी महापौर पदाच्या मागणीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्यातील भाजप नेते नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पदभार समारंभासाठी दिल्लीत पोहोचलेत. त्यामुळे आता मुंबईच्या महापौर पदासंदर्भात भाजप हायकमांडनं नेमके काय आदेश दिलेत पाहूया. महापौर पदावर भाजपचाच हक्क असल्याचं शिंदे सेनेसमोर ठामपणे मांडा. कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखतानाच मित्रपक्षांशी कटुता टाळा. मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी कोणतीही तडजोड करू नका. 30 जानेवारीला भाजपचा महापौर मुंबईची सूत्र सांभाळेल. दुसरीकडे मुंबई महापालिकेत 2.5 वर्षांसाठी महापौर पद मिळालं नाही तर शिंदे सेना भाजपला शह देण्याच्या तयारीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. आणि त्यासाठी कल्याण डोंबिवली तसंच उल्हासनगर महापालिकेत शिंदे सेना अडून बसेल. या 2 महापालिकांमध्ये शिंदे सेना भाजपची कशी कोंडी करू शकते पाहूया. उल्हासनगर महापालिकेत भाजपकडे 37 तर शिंदे सेनेकडे 36 जागा आहेत. त्यामुळे शिंदे सेनेनं उल्हासनगर महापालिकेत महापौर बसवण्यासाठी थेट 2 जागा असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपनं 50 तर शिंदे सेनेनं 53 जागांवर विजय मिळवलाय. त्यामुळे शिंदे सेना महापौर पद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे सेनेच्या 11 नगरसेवकांनी पक्षांतर करावं यासाठी प्रयत्न करतीये. त्यामुळे या महापालिकांमध्ये शिंदे सेना भाजपची कोंडी करू शकते. दरम्यान ठाणे महापालिकेतही भाजपला 2 वर्षांसाठी महापौर पद हवं असल्यामुळं स्थानिक नेत्यांमध्ये महापौर पदावरून चांगलाच वाद पेटलाय. त्यामुळे मुंबईतील सत्ता स्थापनेच्या गोळाबेरजेचा थेट परिणाम राज्यातील इतर महापालिकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. आता भाजप आणि शिंदे सेनेतला हा अंतर्गत वाद कसा शमणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गणेश कवडे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.